तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल. सकाळी जे सहा पाचला झोपलो का, 5ला रूमवर पोचलो मी. 6:15ला झोपलो, ते डायरेक्ट 7चा अलार्म लावला होता. मी 7ला नाही उठलो. 7:30ला फोन आला घरून की उठ म्हणून. 7:30ला नंतर आज होय म्हणलं झोपलो, कारण माझं डोकं तेवढं जड झालं होतं आणि झोप झालेली नव्हती ट्रेनच्या प्रवासामुळं. व्यवस्थित झाली नव्हती, झाली होती पण एवढी व्यवस्थित नव्हती झाली. अजून पडलो. नंतर 8 वाजता उठलो, 8-8:15 वाजता आवरलं आणि रूमवरून काहीतरी 9:15ला निघलो आहे. आता 10:15 होत आलेलं आहे. 1 तास. मला काय विषय माहीत आहे का, हे ट्रॅफिक असल्यामुळे थोडासा जास्त टाईम लागतो. आणि तरी पण हे अंतर आहे ना, डिस्टन्स आहे ना, एक 25 का 27 किलोमीटर डिस्टन्स आहे टोटल. त्यामुळे टाईम लागणारच आहे, ट्रॅफिक वगैरे असतं. माझा मित्र आहे ना, तो इथंच KPHPला राहतो. माझा इंटरव्ह्यू आहे ना गच्ची बाहुलीकडे आहे. आणि तो मित्र आहे तो नारायण तेलुगू आहे, तो इथंच राहतो KPHPला. त्याच्यासाठी फक्त काहीतरी 9 किलोमीटर अंतर आहे म्हणला तो. तर तो येऊन बसला आहे, तो माझी वाट बघतो. त्याने फोन केला 2-3 वेळा की बाबा कुठं आहे. म्हणलं आलो बाबा, 5 किलोमीटर राहिलं आहे, आलो. तर पोचलो, एक 10 मिनटात पोचतो. 10 ते 15 मिनटात पोचेल मी तिथं. बघू आता तिथे गेल्यावर काय विषय येते. ओके, ट्रॅफिक असं लागलं ना, टाईम लागेल मला, एवढंच होईल, दुसरं काय आहे ते. काय एवढी गर्दी आहे, आणि पाहुणे पण भेटला आहे मला, असं थंबनेल टाकतो. ठीक आहे, तर पाहुण्या पण भेटला आहे हां बरं ठीक आहे. काहीच पाहुण्या पण भेटला आहे, पाहुण्या पण इंटरव्ह्यू आला. ह्यांनी मला कॉल केला नाही, मी पण ह्याला केला नाही. गाईज हा कधीच फोन करीत नाही मला, त्याच्यामुळे मग मी पण याला फोन केला नाही. पण गेट टुगेदरला आमचं माझ्या कंपनीतला भरपूर जण आले ते, त्यांनी मला फोन केला नाही. मी फक्त एक जणाला कॉल केला होता, त्यांनी अगोदर सकाळी मला केला. नंतर मी यायच्या टायमाला त्याला फक्त कॉल केला. ते मला काही विषय नाही. इथं आराजनमधले ना भरपूर आलेले आहेत ते, आज काय जण B-शिपला जातील किंवा सुट्टीवर येतील. ठीक आहे, आता इंटरव्ह्यूसाठी तर आलो आहे. बघू आता इंटरव्ह्यूला किती वेळ लागते. मी आता मला इथं यायला 11:15 वाजले ते, आता 11:30 वाजले ते. तर का पाऊण तास झाला मी तर येऊन इंटरव्ह्यू घ्यायला चालत. भरपूर करते बहुतेक, मला वाजते 3, 4, 5 पण वाजू शकते. गेल्या वर्षी ओटोला जसं टाईम लागला ना, तसं सेम ह्याला पण लागू शकतो. ठीक आहे, गाईज विषय काय झाला माहिती आहे का, आता सध्या समोसा खातोय. ऋषभ पण भेटला इथे. तर मी CV माझा आतमध्ये दिला, CV आतमध्ये दिला आणि त्याने रिजेक्ट केला. पण कारण काय सांगितलं नाही, कारण मी तर रेफरन्स जाऊन आलेलो आहे ना, रेफरन्स जाऊन आलेलो आहे. मी म्हटलं रिझन द्या, नाही म्हणजे आतून रिजेक्ट केला. अरे म्हटलं कारण देणार रिजेक्ट करायचं. मी त्या जो रेफरन्स सर होता त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला, म्हणजे त्यांनी ह्याची कॉन्टॅक्ट केला, त्याला कॉन्टॅक्ट कर म्हणून सरला. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला, ती मला अजून एकदा दिलं आहे रिझ्यूम. पण आता जेवायचा ब्रेक झाला आहे, त्यामुळं अर्धा तास थांबवले ते. बघू आता मग ॲटलिस्ट इंटरव्ह्यू तर घ्या, रिजेक्ट करा, पण ॲटलिस्ट इंटरव्ह्यू तर घ्या म्हणलं मी त्यांना. ठीक आहे, तर अजून एकदा CV दिला. आता समोसा खातो मस्तपैकी. ठीक आहे, इट्स पॉसिबल बट नाउ लंच ब्रेक ना. No, discussing Italy. Our team leader are following one guy is there. Huh, if he is outside na, then you can discuss. But yeah, telling you is accept Italy, that's it. They are giving only 10%. So they are indirectly rejecting you. But 10% on what? Current strategy or we? समोसा 35 रुपयाला केला होता त्यांनी. समोसा 35. ही कुठे गेला, काळा कुठे गेला. काही 35ला एक समोसा आहे. सॉरी, 35ला 2 नाहीत, 35ला एकच समोसा आहे. अमाऊंटला 35ला 2 आहेत. तिथं काय विषय झाला माहिती आहे का, तिथं प्लेटवर 2 समोसे होते, त्यापुढे 35 दिलं. आम्हाला वाटलं 35ला 2 आहेत, 35ला एकच आहे. आणि चहा क्यों काय तर उधर क्यों काय तर काहीच. त्या बिल्डिंगला 4 पार्किंग आहेत, 4 B4 B1 B1 B2 B3 B4 ह्या 4 पार्किंगचं स्लॉट आहेत. आणि नंतर L1 ग्राउंड फ्लोर आहे काय, आणि नंतर मग L1 L2 L3 म्हणजे वरचे 4 फ्लोअर फक्त त्यांनी ते काय त्यांचे शॉप्स वगैरे आहेत. पण खालचे 3 फ्लोअर आहेत ना, त्यांनी सगळे 4 फ्लोअर आहेत ना, सगळे त्यांनी पार्किंगसाठी ठेवलं. तर बघा गाड्या वगैरे लावलेल्या. हे मी सगळ्यात खाली पार्क केलेलं आहे, पण माझी गाडी कुठे आहे मला माहीत नाही आता सध्याला. अरे यार, गाडी कुठं पार्क केली मी. गायज मी माझी गाडी कुठं पार्क केली माझ्या आठवतच नाही.
4 नंबरला तर केले V4ला. हे V4च आहे कंपार्टमेंट. पण हे असायला गाडी पार्क केली ते पण गाडीत दिसत नाही माझी. आय शपथ आय लॉस्ट माय बाईक गाईज. आय लॉस्ट माय बाईक आहे ती. शेट गाडी कुठं पार्क केलंय शेट. इकडं तर काहीच नाही. इकडं पूर्ण रिकाम आहे. आय गो गाईज माझी गाडी कुठं आहे पार्क. मी आता 3rd फ्लोअरला चेक करणार आहे. जो आपलाय बघा कसा जो आपलाय बघा डायरेक्ट उठला. जो आपला होता गाडी उठवलं मी. ठीक आहे काही गाडी तर भेटली आहे. मला आनंद झाला मला गाडीला भेटून. ऐक 4 नंबर चेक केला, 3 नंबर चेक केला. गाडी माझी 2 नंबरला पार्क होती. किती मी वेळ आहे, किती वेळ आहे. गाईज ह्याला डायरेक्ट काय म्हणलं ह्याला ॲक्च्युली प्रोसेसचा एक्सपिरियन्स आहे ना. तर ह्याला डायरेक्ट रिजेक्ट केलं की मला प्रोसेसचा इंटरव्ह्यू आम्ही काय घेत नाही. सिंथेसिसचा इंटरव्ह्यूवर घेतो. ह्याला क्वेश्चन वगैरे केलं 2-4 आणि नंतर मग सांगितलं की आम्ही प्रोसेससाठी नाही बघत, आम्ही सिंथेसिससाठी बघतो म्हणून. ठीक आहे. मला हेल्मेटमुळं घाम वगैरे आला भरपूर. हा नारायण नाही गेल्या वेळेस माझ्यासोबत जेव्हा काहीतरी मियापूरच्या इंटरव्ह्यूला आलता ना. तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल. हा नारायण से हाय टू कॅमेरा. हाय गाईस. या सो ह्याला एक थोडंसं रिजेक्ट केलं. मला अजून कळतं बोललेत. ठीक आहे. तर आता तर चहा प्यायला थांबलो. ह्याला KPHP मेट्रो आहे तर पुढंच. तर त्याला तिथं सोडणार आहे आणि नंतर मी रूमवर जाणार आहे. ॲक्च्युली मी भाजी वगैरे गरम करून ठेवली होती सकाळी रात्रीची. हे हॉटेल बाबाई हॉटेल. हो काय हे बाबा हॉटेल आहे. बाबाई हॉटेल आहे. तिथं थांबलो चहा प्यायला. म्हणलं चहा तर प्यावा ॲटलिस्ट. तिथं ह्याच्यामध्ये त्या मॉलमध्ये आम्ही समोसा आणि चहा पिलतो. म्हणलं म्हणजे सकाळपासून काय खाल्लं नव्हतं ना. नो आय विल हॅड ऑन रूम ओनली. I bought some mutton curry from because yesterday was that function was there na. That function was there only. घरी चिकन आणलेलं मटन आहे. त्यालाच बनवून खाणारे भाकरी बिकरी सगळं दिलेलं आहे मला. मी सकाळचं जेवलो नव्हतो. ठीक आहे. काय चहाचा कप बघा केवढा आहे. व्हेरी बिगर दॅन रेग्युलर कप. गाय एवढं ट्रॅफिक आहे ना. एवढा वैताग आला मला. हेल्मेटमध्ये पूर्ण घाम आलेला आहे बघा. मी ना हे रूट कसा पकडला आहे मला तर माहिती आहे. म्हणलं हे रूट आहे ना. मी मधनं चाललो आहे मधनं. ॲक्च्युली मेन रूटला एवढं ट्रॅफिक आहे ना. वैताग आला नुसता वैताग. एक पाऊण तास झालं मी ट्रॅफिकमध्ये अडकलेलं होतं. आज लय ट्रॅफिक आहे लय. एक तर मला कंटाळा आलेला आहे. ट्रॅव्हलिंग झालेलं आहे माझं ट्रेनमध्ये. आणि प्लस आहे ना ट्रॅव्हलिंग झालं आहे. आणि इंटरव्ह्यू दिला आहे तिथं. इंटरव्ह्यूचं एवढं काही कंटाळा नव्हतं. पण मी जागच आहे. माझ्या बॉडीला काहीच आराम नाही. माझी बॉडी काय म्हणते माहिती आहे का. तू असं म्हणते माझी बॉडी मला स्वतःला. काय आराम दे त्याला थोडा काहीतरी. त्या शरीराला पण आरामाची गरज असते. ठीक आहे. पोलिस काहीतरी विचार लागलेत त्यांना. गाईज आलो चर्लापल्ली रेल्वे स्टेशनला. घरी जायचं. सकाळी उतरायचं. सकाळी उतरून पुन्हा रिटर्न संध्याकाळी महागाई बसायचं ह्याच गाडीनं. मी ह्या गाडीचा रोजचा पॅसेंजर झालो आहे. ठीक आहे.
गाडी थोडीशी लेट आहे 10-15 मिनटं. गाडी काय अजून आलेली नाही, येईल गाडी हळू. अजून भरपूर लांब आहे, 8-6 झाले ते. 8:30ला गाडी धावतो इन टायमिंग. ठीक आहे हो. आज पण त्या दिवसासारखी गर्दी आहे बघा, तुम्हाला दिसते का थोडीशी त्याच्यासारखी गर्दी आहे, त्या दिवसासारखी गर्दी आहे आज पण. पुढं पण दिसते गर्दी भरपूर. इंटरव्ह्यू दिला ना त्याचं काय मला सॅटिस्फॅक्शन नाही आहे, नाही का. मी एवढी धावपळ करून आलो आहे वगैरे, किंवा मग थोडीशी गडबड करून आलो आहे, कार्यक्रम निम्यात सोडून आलो आहे म्हणा, किंवा जेवताना जेवण तसं निम्यात ठेवून आलो आहे, त्याची मला काय थोडंसं नाही का सॅटिस्फॅक्शन नाही आहे. मी काल बोललो होतो ना की एवढी धावपळ करतो, जर सिलेक्ट झालो तर मग ते काय विषय येणार नाही. पण तसं वाटत नाही मला सिलेक्ट होईल असं, कारण ना इंटरव्ह्यूमध्ये थोडासा घोळ झाला. काय झालं, माझा 5 वर्ष एक्सपिरियन्स वेगळा आहे आणि आत्ता जर मी कंपनीत काम करतो ना त्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये सांगतो. मला असं 2 एक्सपिरियन्स आहेत. मग आता जी मी काम करतो ना तिथं ती मॅडम काय बोलली, आता तुला जर आता जी काम करतो त्याच्यात काम करत असेल ना तर तुला पोस्ट आहे ना लो लेवलची भेटेल, आणि जर तुला अगोदरचा जे 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे ना त्यात जर तू पाहिजे असेल तुला त्यात तर तुला पोस्ट हाई भेटेल. ठीक आहे, तर अशी बोलली. मी म्हटलं ठीक आहे, मग लो पोस्ट असेल ना तर थोडं फरक नाही पडत बरं का, पण मग एक्सपिरियन्स जास्त आहे, 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि ज्युनियरची पोस्ट देणार म्हणल्यावर ते मग नाही व्यवस्थित वाटत. मग मॅडम म्हणलं मी जातो सोल्युशन फेजला. म्हणजे मी पहिलं 5 वर्ष ज्यात केलं ना त्या फील्डमध्ये माझा इंटरव्ह्यू घ्या, मग म्हणजे सिंथेसिस केमिस्ट्रीमध्ये माझा इंटरव्ह्यू घ्या म्हणून. मग माझा जो इंटरव्ह्यू ना तो चेंज केला, आणि नंतर मग मराठीत निघाला तो इंटरव्ह्यू. मग त्याला सांगितलं असा विषय काय ते. तो मला मग पेपरामध्ये काम केलं 2 वर्ष, तुला सोल्युशनचं काय माहीत नसेल. मी म्हणलं मग मी माझा 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, आणि प्लस 2 वर्ष मी सॉलिड फेजच नाही करत. सॉलिड फेजमध्ये म्हणजे आता जे काम करतो ना त्यामध्ये पण मी जे प्रिपेअर करतो ना, जे काय गोष्टी आहेत ना ती माझी मी प्रिपेअर करतो आहे. ते सोल्युशन फेजमध्ये म्हणजे सिंथेसिस करावं लागतं. जे माझं जे सोल्युशन फेजचं एक्सपिरियन्स आहे ना सिंथेसिसचा, ते इथं पण अप्लाय होतं. इंटरमिडिएट असतात ना मी स्वतः बनवतो आणि ते सॉलिड फेजला यूज करतो. असं त्याला बोलल्यावर मग त्यांनी स्कीम वगैरे काढायला सांगितली. स्कीम काढली, मी काय यूज केलं वगैरे, रिॲक्शन वगैरे एक्सप्लेन कर म्हटलं. मी त्याला एक्सप्लेन केलं, पण त्याच्या चेहऱ्यावर मला ते सॅटिस्फॅक्शन दिसत नव्हतं. ठीक आहे, मला याच्याकडून कॉल येईल नाही येईल मला माहीत नाही, पण मला वाटत नाही की त्याच्याकडून कॉल येईल वगैरे. आणि काल जी म्हणजे नाही का काल एक रेफरन्स लावला होता ना, तो रेफरन्स कर मला त्यांनी इंटरव्ह्यूला पाठवलं नाही, मला दुसरीकडेच पाठवलं इंटरव्ह्यूसाठी. आणि त्याला मी कॉल पण केला होता की बाबा माझं थोडंसं बघ म्हणून, म्हणजे रेफरन्स दे म्हणून. मित्राने तर दिलं होता रेफरन्स, त्याने कॉल पण केला होता सरला, पण तिथं याच्यावरचं थोडंसं जम्बलिंग झालं की पेपराचा एक्सपिरियन्स कमी आहे आणि म्हणून असं काहीतरी त्यांनी रिजेक्ट केलं होता माझा रिझ्यूम आहे CV ॲक्च्युली. पण नंतर मी थोडं बोललं की घ्या म्हणून, आणि नंतर त्यांना एक्सप्लेन केलं माझा एक्सपिरियन्स कसा आहे. तर त्याने मग इंटरव्ह्यू घेतला पण असं थोडंसं झालं माझं. आता जे काही एक्सप्लेन केलं मी, बघू आता. मग कॉल आला तर ठीक आहे, ना आला तर पण ठीक आहे. अजून एक मला मंगळवारी संध्याकाळी इंटरव्ह्यू आहे. मग आता माझी B शिफ्ट आहे ॲक्च्युली. तो दुसरा जो अजून एक नेक्स्ट येणारा इंटरव्ह्यू म्हणजे नेक्स्ट जो मंगळवारचा इंटरव्ह्यू आहे ना तो मला सकाळी, म्हणजे माझी B शिफ्ट आहे ना 2 ते 10:30, तर तो मला टायमिंग 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत कधी पण अर्धा तास दे मला फक्त इंटरव्ह्यूसाठी. 4 ते 4:30, 4:30 ते 5 किंवा 5 ते 5:30, 5:30 ते 6 असं कधी पण मला सांग मला इव्हिनिंगच्या टाईमला. मग त्याला मला माझी B शिफ्ट आहे. मग मला ठीक आहे दुसऱ्या दिवशी चालेल का, नाही म्हणलं मी त्या दिवशी म्हणजे मंगळवारीच इंटरव्ह्यू घ्या म्हणलं माझा, पण मी A शिफ्टला जाऊन येतो म्हणलं. ठीक आहे काय विषय नाही, मी ॲडजस्ट करतो म्हणलं, तुम्ही काय ॲडजस्ट करणार असं त्यांना सांगितलं. मग मंगळवारचा त्यांनी स्लॉट बुक केला आहे 5:30 ते 6 म्हणून. मंगळवारी मी A शिफ्टला जाऊन लवकर येईन वगैरे थोडंसं. ठीक आहे, असा काहीतरी विषय करेन. आणि अजून एक कॉल आला होता इंटरव्ह्यूचा कॉल येतं, पण सिलेक्ट काय करण्यात मला काही ना काही बेसिसवरती मला थोडंसं रिजेक्ट करायला लागली ती. कुठे त्यांना प्रोसेस R&Dवाला पाहिजे, कुठे त्यांना नुसतं सोल्युशन फेजच पाहिजे, कुठे त्यांना फक्त सॉल्युशन फेजच पाहिजे. मागचं मिक्स झालं आहे ना, त्यामुळे थोडंसं मला त्रास सगळं व्हायला लागलं आहे. ठीक आहे, नाहीतर आत्तापर्यंत सिलेक्ट व्हायला पाहिजे तुम्ही. मला 7 वर्ष एक्सपिरियन्स सिंथेसिस असलं असतं ना मी आजच सिलेक्ट झालो असतो. ठीक आहे, होप सो आला तर आला, नाही तर प्रयत्न करत राहणं माझं काम आहे. ओके. Themselves. Oh, it's a habit I wanna break, like a breathing bandit is on display, and you pull me in and I can't look away. Nothing matters. It's a pain. मी कालचा व्हिडिओ एडिट करत होतो, पण इथं लॅपटॉप आहे ना
हे काहीतरी फक्त 110 वॅटवरच चालतं. 110 वॅटच्या वरी चार्ज वगैरे होत नाही. तर चार्जर काहीतरी माझा 90 वॅटचा आहे. सॉरी, मोबाईलचं चार्जर चालतं आहे 90 वॅटपर्यंत, पण 100-150 म्हणजे 110 वॅटच्या वरी जर चार्जर असेल ना तर मोबाईलचा चार्ज होत नाही. माझा चार्जर ॲक्च्युली एक जणांना घेतला आहे. ठीक आहे, तर लॅपटॉप मी एडिट करत होतो, पण लॅपटॉपमध्ये चार्जिंग संपली आणि चार्ज पण होत नाही. ठीक आहे, आता उद्या सकाळी डायरेक्ट पोचल्यावरच थोडा राहिलेला एडिट झाला आहे, फक्त म्युझिक वगैरे लिहायचं राहिले, थोडंफार एडिट राहिले. आता उद्या सकाळी ओके.